श्रीमन्महागणाधिपते नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपालकृष्ण भगवान की जय। गोपालकृष्ण भगवान की जय। गोपालकृष्ण भगवान की जय। जो राजा परीक्षिती, ज्याच्यामुळं आपल्या सर्वांना हा श्रीमद भागवत नावाचा महान ग्रंथ आज आपल्या समोर आहे, त्याची एक कथा सांगतात. हा राजा अत्यंत चांगला होता. आपल्या प्रजेचं पालन तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं करत असे. आणि एक दिवस तो आपल्या राजदरबारामध्ये बसला असता त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला की आपल्या खजिन्यामध्ये, आपल्या कोषागारामध्ये काय काय आहे हे एकदा पाहावं तरी. अनेक वर्ष राज्य झालंय, पण कधी असं त्याला वाटलं नाही की आपल्या कोषागारामध्ये काय आहे हे पाहावं. पण त्याची उत्सुकता वाढली आणि त्यानं असं ठरवलं की आपल्या कोषागारामध्ये काय काय वस्तू आहेत, चीज वस्तू ज्या आहेत त्या एकदा पाहिल्या पाहिजे. आणि म्हणून त्याने आपल्या सेवकांना आज्ञा केली की उद्या मी आपलं कोषागार जे आहे ते पाहणार आहे. त्यानं वेगवेगळ्या दालनामध्ये तो जातोय. ती सगळी दालनं त्याने पाहिली आणि एका दालनाला मात्र कुलूप होतं. त्यानं सेवकाला सांगितलं की हे कुलूप उघडा, मला काय आहे ते पाहायचंय. सेवक अगदी विनम्रतेनं म्हणाला, महाराज, धर्मराजांची अशी आज्ञा आहे की या खोलीचं कुलूप कधीही उघडू नका. परीक्षिती म्हणाला, सध्या राजगादीवरती मी बसलोय, त्यामुळे माझा शब्द जो आहे तो अंतिम आहे, तेव्हा तुम्ही मी काय सांगतोय ते ऐका. त्यानं स्वाभाविक परीक्षिती राजाची आज्ञा मान्य केली आणि ते दालन उघडलं. पाहिलं तर तिथे अनेक चीजवस्तू ठेवल्या होत्या आणि एका पेटीला मात्र कुलूप होतं. त्यानं ती पेटीसुद्धा उघडायला लावली आणि बघितलं तर त्याच्यामध्ये एक अत्यंत सुंदर असा मुकुट होता, किरीट होता. त्याच्यावरती अनेक वेगवेगळी रत्न जडवलेली होती. त्यानं विचार केला, खरं तर हा इतका सुंदर किरीट आहे आणि महाराजांनी हे असं का सांगितलं असेल आपल्या पूर्वजांनी. पण जाऊ दे म्हणाले. त्यानं काही त्याचा विचार केला नाही आणि त्यानं तो किरीट आपल्या मस्तकावरती धारण केला आणि सहज आरशामध्ये पाहिलं तर त्याला असं वाटलं की माझा जो किरीट आहे, जो किरीट मी नेहमी परिधान करतो, त्याच्यापेक्षा सुद्धा हा किरीट दिसायला अत्यंत सुंदर आहे. ह्याच्यावरती त्याच्यापेक्षाही मौल्यवान अशी रत्न जडवलेली आहे. तेव्हा हा किरीट परिधान करावा आणि उद्या मी शिकारीला जावं, म्हणजे माझ्या राज्यातले सगळे जे लोक आहेत त्यांना हा किरीट बघता येईल आणि माझं सौंदर्य बघता येईल. त्यांना हा किरीट त्याने दुसऱ्या दिवशी परिधान केला आणि मंडळी हा शिकारीला निघाला. शिकारीला गेल्यावरती त्याच्यावरती एक मोठं संकट कोसळलं. ते काय आहे ते आपण कथांमधून बघणारच आहोत, परंतु हा किरीट कोणाचा होता हे महत्त्वाचं. ह्या मुकुटामध्ये एवढं काय रहस्य आहे की ज्याच्यामुळे परीक्षिती राजावरती संकट कोसळलं. तर तो किरीट होता जरासंधाचा, श्रीकृष्णाचा शत्रू, ज्यानं श्रीकृष्णावरती अनेक वेळा चाल केली, सैन्य घेऊन आला आणि श्रीकृष्णानं आणि बलराम दादांनी अनेक वेळेला त्याचं युद्धामध्ये पानिपत्य केलं, त्याला हरवलं आणि पुन्हा त्याला परत पाठवलं. असा हा जरासंध. ज्या वेळेला राजसूय यज्ञ करायचं ठरलं त्यावेळेला सर्व राजे मांडलिक व्हावे अशी एक प्रथा आहे. तेव्हा धर्मराजानं भगवान श्रीकृष्णांना विचारलं की हा जरासंध जो आहे त्याला सुद्धा मांडलिक करायचं आहे, पण तो काही इतक्या सहजासहजी होणार नाही. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण, भीम आणि अर्जुन हे तिघेजण जरासंधाकडे गेले आणि त्या जरासंधाला त्यांनी द्वंद्वयुद्धासाठी पाचारण केलं, भिक्षा मागितली असं म्हणतात द्वंद्वयुद्धाची. तेव्हा ह्या जरासंधानं बघितलं की हा जो अर्जुन आहे तो अगदी लहान आहे, शरीरयष्टीने माझ्यापेक्षा फारच लहान आहे. बरं, भगवान श्रीकृष्णांबरोबर त्याचं जे युद्ध झालं होतं त्याच्यात
भगवंत एकदा त्याला पाठ दाखवून पळाले होते, अशी कथा आहे. त्या कथेचं रहस्य काय आहे ते पण मी सांगणार आहे. आणि त्यातल्या त्यात हा जो भीम आहे तो जरा माझ्याशी तुल्यबळ असा आहे. त्याची शरीरयष्टी जरा बरी आहे, म्हणजे जरासंध त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक बलवान होता. आणि म्हणून त्यांनी भीमाबरोबर द्वंद्वयुद्ध खेळण्याचं कबूल केलं. त्याच्यावरती भीम आणि त्याचं द्वंद्वयुद्ध झालं. अनेक दिवस, 28 दिवस हे द्वंद्वयुद्ध चाललं असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी भीमाला खूण केली. त्याप्रमाणे भीमानं ह्या जरासंधाला जमिनीवरती पाडला आणि त्याला पायापासून उभा चिरलं आणि त्याचे दोन देहाचे तुकडे दोन वेगवेगळ्या दिशेंना फेकून दिले. त्यावेळेला हा जरासंध गतप्राण झाला. ह्या जरासंधाचा हा मुकुट होता. हा मुकुट भीमानं नेऊ नये म्हणून जरासंधाच्या पुत्रानं त्याला बऱ्याच वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु भीमानं हा मुकुट जरासंधाचा नाश केल्यानंतर, त्याला मारल्यानंतर आपल्या राज्यामध्ये तो घेऊन आला. आणि असं म्हणतात की माणसाच्या सुप्त इच्छा ज्या आहेत, दुर्वासना ज्या आहेत, त्या त्याच्या वस्तूमध्ये लपलेल्या असतात, वस्तूमध्ये स्थिर असतात. म्हणून तर कामना, दुर्बुद्धी, वासना ह्या त्या वस्तूमध्ये लपलेल्या असतात. म्हणून आपल्याकडे असं म्हणतात की शक्यतो दुसऱ्यानं वापरलेल्या वस्तू वापरू नये. परंतु हा जरासंधाचा किरीट भीमानं पळवून आणला आणि तो ह्या राजा परीक्षितीनं आपल्या मस्तकावरती धारण केला. आणि राजा जरासंधाच्या ज्या काही दुर्वासना आहेत त्या, आणि त्याचबरोबर पुढे राजा परीक्षितीनं कलीला ज्या काही राहण्याच्या जागा दिल्या होत्या, वास्तव्य करण्यासाठी ज्या काही गोष्टी दिल्या होत्या, त्याच्यामध्ये एक ही कांचन अशी जागा आहे. कांचन म्हणजे सोनं, पण ते कुठल्या मार्गानं, तर अवैध मार्गानं आणलेलं सोनं. हा किरीट भीमानं जरी युद्धामध्ये जिंकून आणला असला, लढाईमध्ये जिंकून आणला असता, तरीसुद्धा जरासंधाच्या पुत्रानं त्याला विरोध केला होता. म्हणजे एका मार्गानं हे अवैध मार्गाने आलेलं कांचन होतं आणि कलीनं त्याच्यामध्ये प्रवेश केला होता. तो किरीट ज्या वेळेला परीक्षितानं आपल्या मस्तकावरती धारण केला, त्यानंतर कलीनं त्या मार्गानं ह्या परीक्षिती राजाच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला आणि त्याचा परिणाम काय झाला हे आपण पुढच्या कथांमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय.